रामकृष्ण हरी विठ्ठल केशव अनेक जणांची ही तक्रार आहे. डॉक्टरांना सुद्धा याच्यावरती हात टेकलेत की सर शरीरामध्ये किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये किंवा आतमध्ये घशामध्ये किंवा योनीचा भाग गुदद्वाराचा भाग डायजेस्टिव्ह सिस्टीमचा कुठलाही पार्ट हा ह्याच्यामध्ये गोळा झालेला आहे, ट्यूमर झालेला आहे. कधी कधी तो दुखतो काय, आणि अशी अडचण जवळजवळ बऱ्याच व्यक्तींची ही अडचण आहे. ह्याला गुल्म असं म्हणतात किंवा पोटातील गोळा किंवा अबडॉमिनल ट्यूमर असं म्हटलं जातं. मग ट्यूमर कुठेही असू द्या, हा ट्यूमर कमी होण्यासाठी, याचा त्रास कमी होण्यासाठी मी हा घरगुती उपाय सांगतोय. अतिशय साधा सोपा उपाय आहे, लक्ष देऊन ऐका फक्त. पिंपळीचे चूर्ण साधारण 1 चमचा, नसेल तर तुम्हाला ग्रॅम मध्ये सांगतो, पिंपळीचे चूर्ण साधारण 2 ग्रॅम घ्यायचं. त्यानंतर मिरे 1 ग्रॅम घ्यायचं, सुंठ 1 ग्रॅम घ्यायची, आल्याचा रस 2 चमचे घ्यायचा. लक्षात ठेवा हे पदार्थ मी सांगितलेले. त्यानंतर जवखार मिळतं मेडिकलमध्ये किंवा स्टेशनरी आपण जिथून बाजारातून घेतो, तिथून 5 ग्रॅम ते घ्यायचं, बारीक कुटायचं, आल्याचा रस सोडून बारीक चूर्ण करायचं. याच्यामध्ये मिरे म्हणजे काळी मिरी वापरायची आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये आणखीन ओवा वापरला थोडासा 1 ग्रॅम तरी बी चालू शकतंय. हे सगळे पदार्थ कुटायचे आणि कुटून 2 चमचे मध, 2 चमचे आल्याचा रस आणि हे कुटलेलं सगळं एका वेळेला हे प्राशन करायचं आहे आणि वरून भरपूर पाणी प्यायचंय. तुमचा हा जो आतमध्ये असणारी जी गाठ आहे डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये, गुल्म आहे, गोळा आहे, तो हळूहळू हळूहळू त्याचा साईज कमी झालेला तुम्हाला आढळून येईल. परंतु हा प्रयोग जोपर्यंत ती गाठ पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत करणं आवश्यक आहे. आता पुन्हा हे सकाळ सायंकाळ, त्यानंतर सकाळी हा प्रयोग केला की 1 तासाभराच्या साह्याने चौरस जो आहे त्या चौरसाचे 2 थेंब, चौरस कसा तयार करायचा तो सांगितलाय मी, तो चौरस 2 थेंब आणि 1 ग्लास कोमट पाणी 1 तासानंतर घ्यायचं. पुन्हा जर समजा पाण्याची कमतरता वाटली तर आणखीन पाणी प्या. ह्याच्यामुळं कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला होत नाहीये. लघवीला साफ होईल आणि पूर्णपणे तुमचा हा जो आतमध्ये असणारा जो चरबीचा गोळा आहे तो तुमचा निघून जाईल. याच्याबरोबरच जर हा उपाय करता आला तुम्हाला तर पहा, साधा सोपा उपाय आहे, घरगुती उपाय आहे हा. असा चरबीची गाठ किंवा असा जर गोळा वाटला तर 1 वांग घ्यायचं, वांग, पांढरं वांग घ्यायचं आणि ते पांढरं वांग पूर्णपणे जाळायचं आणि त्या वांग्याची राख, लक्षात ठेवा. आता रिट माहित आहे तुम्हाला, त्याला एलतार म्हणतो आपण. त्या रिट्यावरची सालपाट ह्या वांग्यात भरली आतमध्ये आणि हे वांग जर जाळलं आणि त्याची राख तयार केलेली, ही 1 चमचा राख
अतिशय लहान राख करायची आणि 1 ग्लास कोमट पाणी हे जर डेली तुम्ही घेतलं तरीही तुमचा हा जो ट्यूमर आहे किंवा आतमध्ये त्रास न देणारा कधीतरी दुखणारा गोळा हा कमी होऊ शकतो. नाही कमी झाला तर हे आयुर्वेदिक उपचार सुरुवातीचे असतात, लक्षात ठेवा. यातूनही काही फरक तुम्हाला नाही वाटला तर तुमच्या फॅमिली डॉक्टरांना भेटणं आवश्यक असतं. सर्व काही आयुर्वेदावरच अवलंबून राहणं. जे आजारी पेशंट आहेत त्यांनी आठवड्याच्या आठवड्याला चेकअप करून घेणं डॉक्टरांकडून हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे आपल्या शरीरामधलं संतुलन कसं आहे. डॉक्टर नको असतील त्या गोळ्या तर ज्या गोळ्या नको आहेत त्या गोळ्या बंद करून टाकतील. परंतु ज्यांनी माझ्यावरती पूर्णपणे विश्वास आहे त्यांनी हा प्रयोग करावा. त्याचंच ज्ञान त्याच्याच चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.